खरं तर प्रभाग क्रमांक 22 मधून ज्योतिराम पाटील यांचं नाव चर्चेत होतं. याला उमेदवारी मिळेल अशी खरं तर प्रत्येकाला इच्छा होती. मात्र त्यांची उमेदवारी देखील पक्षाकडून नाकारण्यात आलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहे ज्योतिराम पाटील. पाटील, खरं तर तुमची उमेदवारी या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे. काय भावना आहे? गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो. आमच्या 22 नंबर प्रभागामध्ये खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामं या प्रभागामध्ये आपण केलेले आहे. माझ्या प्रभागातील सगळ्यांची इच्छा होती की कुठंतरी आपल्या ज्योतिरामला आपल्याला मतदान करायचं आहे, त्याला एक आपल्याला नगरसेवक म्हणून बघायचं आहे. पण आज ते आमच्या सगळ्यांच्या कुठंतरी त्यांच्या भावनेला एक ठेच पोहोचलेला आहे. बरं, कशामुळे ही उमेदवारी या ठिकाणी नाकारण्यात आली? म्हणजे खरं तर आपण जर पाहिलं तर संदीपान भुमरे यांनीच आपल्या एनआरटी न्यूजला बाईट दिली होती का हा युवा नेता आहेत, अशा नेत्याला अशा तरुणाला आपण पाठिंबा दिला पाहिजे होता. मात्र तुमची अशाच वेळेस या ठिकाणी उमेदवारी नाकारण्यात आली. नाही, 100% भुमरे साहेबांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलं होतं की ज्योतिराम पाटील हा चांगला सच्चा कार्यकर्ता आहे. नक्कीच भुमरे साहेबांनी त्यांच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले. पण आमच्यातलेच काही नेत्यांच्या गोष्टीमुळं माझी उमेदवारी नाकारण्यात आली. बरं, शिवसेनेचेच नेते आहेत ते? 100% आमच्या पक्षाचेच नेते असतील ना. आमच्या पक्षाचं तिकीट नाकारलं ते आमच्याच पक्षाचे नेते. बरं, त्या नेत्यांना ज्योतिराम पाटील का खटकतात नेमके? सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा. मग कुठंतरी मी पण एक सामान्य कार्यकर्ता आहे ना. गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. मग मला पण तर न्याय नाही भेटला ना. नक्कीच या गोष्टीचं वाईट वाटतंय. गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतोय, खासदार साहेबांचं काम करतोय, सगळ्यांचंच काम आजपर्यंत मी करत आलेलो आहे. कुठंतरी माझ्यासोबतच्या सर्व माझ्या समर्थकांना, सर्व माझ्या प्रभागातील लोकांना असं वाटत होतं की ज्योतिराम पाटील यांना उमेदवारी भेटणार आहे, पण ती नाकारण्यात आली.